लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या भद्रकाली परिसरात दुकानदाराची नजर चुकवून पर्स आणि रोख रक्कम चोरणाऱ्या 2 महिलांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाला यश आलेलं आहे। तपासाची चक्रे फिरवत नाशिक पोलिसांनी थेट ठाणे जिल्ह्यातील कोपरी आणि दिवा परिसरातून या 2 संशयित महिलांना ताब्यात घेतलंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे। 20 फेब्रुवारी रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीची घटना घडली होती। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे अंमलदार प्रशांत मरकड आणि प्रदीप म्हस्ते यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या चोरीमध्ये सहभागी असलेल्या महिला ठाणे जिल्ह्यामध्ये लपून बसलेल्या आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या सूचनेनुसार पथकानं तातडीने ठाणे गाठले। पोलिसांनी कोपरी परिसरातून नैना दुर्गेश भुरे वय वर्ष 30 हिला ताब्यात घेतलंय। तिची चौकशी केली असता तिने आपली मैत्रीण दीपाली हेमंत रोकडे वय वर्ष 40 हिच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी दिवा पूर्व परिसरातून दीपाली रोकडे हिलाही राहत्या घरातून अटक केली आहे। या दोघींनाही पुढील तपासासाठी भद्रकाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।